नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द युनिक अकॅडमीवरती। मित्रांनो, महाराष्ट्रातली एक नामांकित स्पर्धा परीक्षेमधले एक विश्वासार्ह असं नाव असणारी आपली द युनिक अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस भरतीची एक स्पेशल बॅच। ओके, आता जे नव्याने सुरुवात करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करतोय। ज्यांची आता 10वी 12वी झालेली आहे किंवा होणार आहे, असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना स्वप्न आहे की अरे मला ना लवकरात लवकर सरकारी सेवक व्हायचं आहे आणि त्यातल्या त्यात वर्दीची क्रेज तर कुणाला नसते, लक्षात घ्या। बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं स्वप्न असतं की नाही, मी माझ्या आईची वडिलांची मान अशी ताट करेन, मग काय करणार, त्यासाठी मग स्पर्धा परीक्षेमध्ये जावं लागतं। त्यातही बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं असतं की वेळेअभावी म्हणा किंवा त्यांच्या जे काही घरची परिस्थिती आहे या कारणामुळे त्यांना ह्या गोष्टी लवकरात लवकर शक्य होत नाहीत। मग त्यांच्या सर्वांसाठी असणार आहे ते म्हणजे आपली महाराष्ट्र पोलीस भरती, म्हणजेच आपली महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती जी आहे, हा सर्वोत्तम मार्ग आहे त्यांच्यासाठी। ठीक आहे, सो अशा सर्व जे नवीन ॲस्पिरंट आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, त्या सर्वांसाठी द युनिक अकॅडमी आणि त्यांची टीम ही नेहमी सज्ज असणार आहे। मित्रांनो, आता नव्याने जे काही या पोलीस भरतीसाठी येऊ इच्छितात त्यांना इत्थंभूत माहितीची आवश्यकता असते आणि तीच इत्थंभूत माहिती या आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया या आपल्या संपूर्ण माहितीच्या या लेक्चरला। मित्रांनो, सर्वात प्रथम जी पात्रता येते ती म्हणजे शैक्षणिक पात्रता। किती शिकलाय हे खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या। ओके, पण मित्रांनो इथं शिक्षणाची अट खूप काही मोठी नाहीये। इथं फक्त तुम्हाला 12वी उत्तीर्ण 12वी पास असावं लागतं। काय असावं लागतं? फक्त 12वी पास असावं लागतं। 12वी पास झाला की सरकारी नोकरीची संधी देणारी एकमेव काय आहे तर ही आपली ब्रांच आहे। ब्रांच म्हणजे अनेक शाखा ज्या आहेत या सरकारी नोकरीच्या, त्या शाखांपैकी एक शाखा ही आहे आपली पोलीस भरतीची, की ज्याच्यातून तुम्ही पटकन काय करू शकता तर सरकारी नोकर होऊ शकता, तेही वर्दीवाले। खाकी वर्दी म्हणतो ना आपण, खाकी वर्दी म्हणजे रुबाब असतो, रुबाब। ओके, त्या रुबाबासोबत जबाबदाऱ्या पण येतात, याची पण जाणीव ठेवा। ठीक आहे, तर याची शैक्षणिक पात्रता जी आहे, तर आता इथं तुम्हाला वेगवेगळे स्ट्रीम पाहायला मिळतात, म्हणून आपण 2 गट केलेले आहेत। पोलीस शिपाई असेल, कारागृह पोलीस असेल आणि SRPF असेल। तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वीची परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा त्याच्या समकक्ष। म्हणजे समजा तुम्ही 10वी नंतर ITI वगैरे काहीतरी असं केलं, जर ते 2 वर्षाचं 3 वर्षाचं असेल तर मग ते इक्वलंट आहे का आपल्या 12वीच्या, तेही आपल्याला तपासून पाहावं लागेल। ठीक आहे, सो 12वी ही काय आहे, याच्यासाठी बेसिक शैक्षणिक पात्रता असणार आहे। ठीक आहे, पण ज्यावेळी आपण पोलीस शिपाई चालक या पदाचा विचार करतो, पोलीस शिपाई चालक जो आहे ना, गाडी चालवतो बघा, पोलीस मामा आपला गाडीवर ड्रायव्हर असतात ना पोलिसांच्या, सो त्याची एक वेगळी भरती होते, हे पण लक्षात घ्या। ही पोलीस शिपायांची जी भरती आहे, पोलीस शिपाई भरती ही वेगळी होते, कारागृह पोलीस भरती ही वेगळी होते, SRPF जे आहे आपलं राज्य राखीव पोलीस दल ज्याला आपण म्हणतो, सो त्याची भरती ही वेगळी होते। पण या तिन्हींसाठी 12वी ही एक शैक्षणिक पात्रता आहे। ठीक आहे, मग जो आपला गाडी चालवणारा चालक मामा जो आहे त्याच्यासाठी किती पात्रता आहे, तर त्याच्यासाठी ही मित्रांनो 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। पण त्याच्यासोबत त्याला गाडी चालवतोय, मग त्याच्याकडे परवाना पाहिजे। परवाना म्हणजे लायसन्स असणं गरजेचं आहे ना। मग त्यांच्याकडे LMV किंवा TR ह्या 2 लायसनपैकी एक लायसन असलं पाहिजे। 4 चाकी चालवण्याचं, प्रवासी वाहन चालवण्याचं किंवा मोठमोठ्या गाड्या ज्या असतात ना, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पोवाला, तर वाट बघतोय रिक्षावाला, ते चालणार नाही। इथं LMV म्हणजे लाईट मोटर व्हेकल किंवा TR म्हणजे ट्रान्सपोर्ट ते व्हेकल। ओके, सो तुम्हाला 4 चाकी मोठी जी वाहनं आहेत ती चालवण्याचं तुमच्याकडे परवाना म्हणजे लायसन्स असणं गरजेचं आहे। तर मग मात्र तुम्ही काय करू शकता, या चालक या पदासाठी अपिअर होऊ शकता। ठीक आहे, सो ह्या गोष्टी असतील तर खूप चांगलं आहे, कारण ते असणारच आहे आणि आशा व्यक्त करतो की तुमच्याकडे ते असेलच, बरोबर आहे। कारण आपण आता ह्या स्पर्धेमध्ये उतरतो तर आपल्याकडे ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या असायलाच हव्यात। ठीक आहे, त्यानंतर आता झाली शैक्षणिक पात्रता। आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे वयोमर्यादा।
किती वयापर्यंत तुम्हाला पोलीस होता येतं आणि म्हणजे कमीत कमी ते जास्तीत जास्त दोन्ही माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर असं व्हायचं पोलीस भरती करतोय दिवसांदिवस चालले 30 वर्ष झाले 32 वर्ष वय म्हणतोय, नाहीतर 30-32 वर्ष तुम्ही भरती करू नका, ठीक आहे. 34 वर्ष 35 वर्ष वय झालं तरी म्हणतोय हा काय करतोय पोलीस भरतीची तयारी करतोय, असं चालणार नाही, ठीक आहे. मग तेही माहिती पाहिजे की आपल्याला मिनिमम एज क्रायटेरिया काय आहे आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त एज क्रायटेरिया काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी इथं माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता खुला प्रवर्ग जो आहे म्हणजे आपण ओपन ज्याला असं म्हणतो, त्या खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी असतं पोलीस शिपाई पदासाठी 28 ते 28 वर्ष ही वयोमर्यादा आहे. म्हणजे तुमचे 18 वर्ष पूर्ण झाले की तुम्ही या पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र ठरता आणि तुमचे 28 वर्ष कंप्लीट झाले की तुम्ही इथून काय होता बाद होता, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल. कुठं असाल? ओपन कॅटेगरीमध्ये असाल, ठीक आहे. जर राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच आपलं SRPFचा जर विचार केला तर इथं किती अट आहे? इथं मित्रांनो ही अट कमी आहे बरं का. वयाच्या 19 वर्षापासून ते वयाच्या 25 वर्षापर्यंतच तुम्ही इथं काय होऊ शकता? पात्र होऊ शकता. म्हणजे 19 वर्ष झालं की SRP साठी तुम्ही क्वालिफाय झालात, पण 25 वर्ष झाले की मग तुम्ही डिस्क्वालिफाय झालात. म्हणजे 25 वर्षानंतर 26व्या वर्षी तुम्ही डिस्क्वालिफाय होता, पण तुमच्याकडे ही संधी मात्र राहते, हे इथं लक्षात घ्या. आता हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. मग त्यानंतर जे आपले मागास प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये आपलं OBC असेल, SC असेल, ST असेल, NT असेल, VGNT असेल, EWS असेल, हे जे काही वेगवेगळे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा किती आहे? तर मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी 18 ते 33 वर्ष ही तिथं वयोमर्यादा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय हो, 5 वर्ष इथं शिथिल झालेलं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा 5 वर्ष किती एक्स्ट्रा मिळत आहेत, ठीक आहे. सो ते लक्षात ठेवा. त्यानंतर SRPFचा जर विचार केला तर 19 ते 30 वर्ष म्हणजे परत इथं ही 5 वर्ष वाढलेली आहेत, 5 वर्ष वाढलेली आहे ही वयोमर्यादा लक्षात ठेवा. पण एक सांगू, ह्या स्टेजवर जायचंच नाही. 12वी झाली रे झाली, ओके. आता ज्यांची झालेली असेल, ज्यांची झालेली आहे ऑलरेडी, आता फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, तुम्हाला ही संधी आहे असं नाही आहे की नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आपली संधी गेली, नाही, तुमच्याकडे ही संधी आहे. फक्त गरज काय आहे? योग्य मार्गदर्शनाची. फक्त गरज काय आहे? त्या कष्ट घेण्याची. आणि ते कष्ट जी घेताय तुम्ही ते कष्ट देखील योग्य दिशेने आणि योग्य कष्ट असले पाहिजे, तर मग त्याचं रूपांतरण हे यशामध्ये होतं, हे लक्षात घ्या. नुसतं येण्यासारखं आपला उठतोय सकाळी कुत्र्यासारखा पळतोय, दिवसभर अभ्यास करतोय, पण तो पळतोय कसा आणि अभ्यास करतोय कसा हेच जर माहीत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे मग. सो ह्या दोन गोष्टींची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच मित्रांचं असं असतं की नाही मी स्वतः करतो, मला सगळं माहिती आहे, आता हे लेक्चर बघितलं मी, आता माझ्या लक्षात आलं सगळं काय काय करायचंय, कसं करायचंय. तसं चालत नाही. मग असं होतं तो पळतच राहतोय, दिवसभर अभ्यास करतच राहतोय, पोलीस भरतीला गेले की मग कळतंय हे बाकीचे सगळे गेले पुढं, आपण राहिलो पाठीमागं. का बरं? कारण मी जे केलं ते चुकीचं केलं, जे पाहिजे होतं ते केलंच नाही, असंही होऊ शकतं ना. सो म्हणून म्हटलं जातं की जी काही तयारी करायची ती योग्य मार्गदर्शनाखाली करा. नुसतं गाढवासारखं पळू नका, गाढवासारखं वाचत बसू नका. काय वाचायचंय काय वाचायचं नाही, ग्राउंडवरती काय करायचंय काय करायचं नाही, हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर हे सर्व माहिती असेल तर मग हे या वयापर्यंत जाण्याची वेळ येणारच नाही, हे लक्षात ठेवा, ओके. आता जे झालं गेलं, ज्यांचं फर्स्ट इयर सेकंड इयर झालं, ज्यांनी 1-2 भरत्या केलेल्या आहेत पण त्यांना मार्गच भेटत नाही, ते सोडून द्या. झालं गेलं, गंगेला मिळालं, गंगा नदी, ओके. नाहीतर तुम्ही म्हणाल गंगा कुठली, आता कुठल्या गंगेला मिळालं? गंगेला मिळालं, सोडून द्या ते, वाहत्या पाण्यामध्ये त्या सोडून द्या. आता नव्याने शपथ घ्या की अरे मी जे काही करेन ते योग्यच करेन आणि ते योग्यच मग पुढे परावर्तन होणार आहे तुमच्या यशामध्ये, हेही इथं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. चला आता झाली वयोमर्यादा. आता या वयोमर्यादामध्ये सवलत पण आहे. काही असे विशिष्ट प्रवर्ग आहेत की ज्यांना सवलत दिलेली आहे. मग त्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे खेळाडू. खेळाडू जो असतो ना आपला स्पोर्ट्समन ज्याला आपण म्हणतो, नाही तर तुम्ही खेळाडू, तुमचं डोकं दुसरीकडेच चाललेलं आहे. खेळाडू म्हणले की म्हणणार
कुठला खेळाडू? खेळाडू म्हणजे स्पोर्ट्समॅन. खो खो, कबड्डी, क्रिकेट, जे काही असे ते ॲथलेटिक स्पोर्ट्समध्ये खेळले जातात त्या सर्व खेळांचा इथं समावेश होतो. ठीक आहे. पण नॅशनल लेवलचे तुम्ही स्पोर्ट्स प्लेअर असला पाहिजात. ओके, नॅशनल लेवलचे स्पोर्ट्स प्लेअर तुम्ही असलं पाहिजे. मग इथं खुला प्रवर्ग असो किंवा मागासवर्गीय प्रवर्ग असो, इथं उमेदवारांना किती 5 वर्षाची याच्यामध्ये तुम्हाला सवलत मिळते. 5 वर्षाची काय होते? सवलत मिळते दोघांनाही. लक्षात घ्या कशी सवलत मिळते ते. समजा तुमचे ओपन मध्ये तुम्ही 28 वर्ष पूर्ण झाले पण तुम्ही स्पोर्ट्समन आहे. कोण आहे तुम्ही? स्पोर्ट्समन आहे. मग स्पोर्ट्समन असाल तर तुम्हाला 5 वर्ष इथं वाढवून मिळणार, म्हणजे तुम्ही 33 वर्षापर्यंत इथं करू शकता जर खुल्या प्रवर्गामधून असाल. आणि जर समजा तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल या मागासवर्गीय प्रवर्गामधून असाल, तुमच्या वयाची 33 वर्ष पूर्ण झाली पण तुम्ही स्पोर्ट्समन आहात, तर तुम्हाला इथं परत ते 38 वर्षापर्यंत मिळेल. म्हणजे 5 वर्ष आणखीन काय होतात याच्यामध्ये ऍड होतात. पण कधी? स्पोर्ट्समन असलं पाहिजे तुम्ही. कोण असलं पाहिजे? स्पोर्ट्समन असलं पाहिजे, खेळाडू असलं पाहिजे, खेळ खेळणारा खेळाडू. ओके, नाहीतर परत म्हणाल कुठला पण खेळाडू चालतोय, मी गल्लीमध्ये इट्टी दांडू खेळतो, नाही चालणार. मी गल्लीमध्ये त्या प्लास्टिकच्या बॉलवर क्रिकेट खेळतो, नाही चालणार. नॅशनल लेवलचा प्लेअर पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग काही आपले विद्यार्थी मित्र असे असतात की जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत. मग यांना वयाच्या 45 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता? पोलीस भरती करू शकता. एवढे या कॅटेगरी म्हणजे एवढं वय असणारे येत नाही कुणी. हे सेटल झालेले असतात, बायको, लेकरं, सासू सासरे, मेहुणी मेहुणा यांचं सगळं झालेलं असतं. हे एवढे येत नाहीत, नका टेन्शन घेऊ. आला एका दुःखा येतो, नाही असं नाही. त्यानंतर मग आपले माजी सैनिक. ठीक आहे. माजी सैनिक यांना सशस्त्र दलातील सेवा कालावधी प्लस 3 वर्ष त्याच्यामध्ये सूट असते. जे काही त्यांचा तिथला कालावधी आहे, त्यांनी सर्व्हिस केली, आर्मीमध्ये आहेत किंवा CRPF मध्ये आहेत किंवा इतर जे काही राष्ट्रीय पातळीवरती असणारे जे सशस्त्र सेवा दल आहेत त्याच्यामध्ये जे आपले सैनिक असतात, तर त्यांच्यासाठी ते जो काही त्यांचा सर्व्हिसचा वेळ झालेला आहे, कालावधी झालेला आहे, तो सोडून त्याच्यामध्ये ऍड करायचं 3 वर्ष, मग त्यांना ती सवलत मिळते. ठीक आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर जे असतात तर त्यांच्यासाठी वयाच्या 55 वर्षापर्यंतची सवलत असते. हे सोडून द्या, हे अशी लोक खूप कमी असतात. आपण कुठल्या कॅटेगरीत आहेत ते ठरवायचं आणि त्या पद्धतीने तयारी करायची. चला आता पुढचा पॉइंट, शारीरिक पात्रता. काय पाहिजे शारीरिक पात्रता? आता पहिला पुरुष उमेदवाराची शारीरिक पात्रता पाहूया आपण. पहिला शारीरिक पात्रतेची सुरुवात होते कुठून? उंचीपासून होते. उंची किती उंची पाहिजे मिनिमम? तर पोलीस शिपाईसाठी 165 सेंटीमीटर उंची पाहिजे. 165 किती? 165 सेंटीमीटर. लगेच जाऊन टेप घेऊन उंची मोजायची. ओके, 165च्या पुढे असाल तर तुम्ही इथं क्वालिफाय होता, हे लक्षात ठेवा. पण SRPF साठी जाल म्हणजे राज्य राखीव पोलीस बलासाठी जाल तर तुम्हाला 168 सेंटीमीटर उंची पाहिजे. किती? 168 सेंटीमीटर, म्हणजे 3 सेंटीमीटर जास्त पाहिजे SRPF साठी. आणि पोलीस शिपाई पदासाठी पाहिजे 165 सेंटीमीटर. 165 सेंटीमीटर, हे लक्षात घ्या. त्यानंतर छाती फुगवायची. कशी? नुसतं ते असं नाही, इथलं बटन उघडं ठेवलं असं आणि फिरतोय आपल्या रस्त्यावरून, असं तोंडात ते विमल टाकलेले पच्चॅक पच्चॅक असं, तसली छाती नाही. अशी ती छाती नसते पण म्हणा, पण उगाच ते आपला असतो ना सापळा, तो सापळा घेऊन तसल्या वानगडीत पडायचं नाही, व्यसन करायचं नाही. आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे. आई वडील तिथं ऊन वारा पाऊस काही बघत नाही, तुमच्यासाठी दिवस रात्र कष्ट करतात. त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय, त्यांना काहीतरी नाव करून दाखवायचंय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते व्यसनाच्या अधीन जायचं नाही. कसलंच व्यसन नाही. ना बिडी, काडी, सिगरेट, ते दारू, मटका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच, ते पण लक्षात ठेवा. परत मला अरे ते व्यसनच आहे ते पण. ठीक आहे. चलो मग आता छाती पुरुष उमेदवारासाठी लक्षात घ्या. पुरुष उमेदवारासाठी किती आहे? चेस्ट न फुगवता किमान 79 सेंटीमीटर असले पाहिजे. असं न फुगवता असं जाऊन उभं राहायचं, ते येणार टेप लावणार. हे न फुगवता 79, त्याच्यापेक्षा पुढे पाहिजे. 79च्या खाली असेल ना ते म्हणतं जा,
घरी जा, व्यायाम कर, खा पी, जरा तयार हो, मग परत पुढच्या वर्षी ये. येतं का लक्षात? सो 79 पाहिजे मिनिमम. जास्तीत जास्त किती असलं तरी चालतं, ठीक आहे. पण आता 79 झाली, पण त्याच्या पुढे आणखीन काय आहे, तर ती फुगली पाहिजे. ती फुगली पाहिजे. किती? 5 सेंटीमीटरनं फुगली पाहिजे. समजा तुमची 80 सेंटीमीटर आहे. किती आहे तुमची न फुगवता? 80 सेंटीमीटर आहे. मग फुगवल्यावर किती झाली पाहिजे? कमीत कमी 85 सेंटीमीटर झाली पाहिजे. मग ह्याच्या पुढे कितीही होऊ शकते, तुम्ही 100ही करू शकता. तेवढी फुगत नाही, फुटून जाईल, फुगा फुटल्यासारखं तशा भानगडीत पडेल. 7-8 सेंटीमीटर आरामात फुगते, कारण आपण फिजिकल करतो, ग्राउंड करतो, कुत्र्यासारखं पळतो, व्यायाम करतो, त्याच्यामुळे ते होणारच आहे. कुत्र्यासारखं म्हणजे खूप मनावर घेऊ नका, पण ते एक मेहनतीचं काय आहे, ते एक रूप आहे, प्रारूप आहे, की मी करेन तर एक्स्ट्रीम लेवलचं करेन. कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस व्हायचं. इथं काही 4-4 आणि 5-5 वर्ष ते काही पंढरपूरची वारी नाही. आपलं चाललंय विठोबाच्या दर्शनाला, असलं नाही. गेलं ना की झालंच पाहिजे, ह्या कॉन्फिडन्समध्ये आपलं काम आपण करायचं, हे इथं लक्षात ठेवा. सो 80 सेंटीमीटर असेल तर मग प्लस 5 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर तुमची काय झाली पाहिजे, छाती फुगली पाहिजे मिनिमम. मग तुम्ही 6, 7, 8, 9, 10 कितीही फुगवू शकता. आणि मिनिमम किती आहे? 79 न फुगवता. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी इथं लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया. शारीरिक पात्रता महिला उमेदवारासाठी. आता ज्या महिला उमेदवार आहेत, आपल्या ज्या भगिनी आहेत, त्यांच्यासाठी किती आहे शारीरिक पात्रता? तर यांच्यासाठी बघा मित्रांनो, महिला उमेदवारांची उंची किमान 155 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. किती? 155 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यासोबतच इथं यांना वजनाची देखील अट आहे. वजन किती पाहिजे ते लक्षात घ्या. पोलीस शिपाई असाल तर 45 किलोग्रॅम असेल. ठीक आहे. आणि SRPF साठी असाल तर 50 किलोग्रॅमची वजनाची अट आहे. हे लक्षात ठेवा. हे SRPF साठी आहे. ओके. आणि हे फक्त आपलं जे काही पोलीस शिपाई आहे हे त्या पदासाठी असणार आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त महिला उमेदवारांना कुठलीही शारीरिक पात्रता नाही. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची शारीरिक पात्रता नाही, हे इथं लक्षात ठेवायचं. त्यांची उंची आणि वजन ह्या दोनच गोष्टी पात्रता असतात शारीरिक पात्रतेमध्ये. त्यानंतर कुठलीही पात्रता इथं ग्राह्य धरली जात नाही, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा टप्पा काय असतो ते लक्षात घ्या. इथं मित्रांनो परत मैदानी चाचणी. मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड जे आपण ग्राउंड म्हणतो ना, ते ग्राउंड किती मार्कासाठी आहे? फक्त आणि फक्त 50 मार्कासाठी. फक्त आणि फक्त 50 गुणांसाठी आहे. फक्त आणि फक्त 50च मार्क आहेत तिथं. ठीक आहे. इव्हेंट फक्त 3च आहेत. इव्हेंट किती आहेत? फक्त आणि फक्त 3 इव्हेंट असणार आहेत. ओके. आता तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी किमान 25 गुण आवश्यक असतात. किती? 25 गुण आवश्यक असतात. आता हे कागदोपत्री असणाऱ्या क्रायटेरिया आहे. कसं आहे? कागदोपत्री असणारा क्रायटेरिया. परंतु याच्यामध्ये बदल होतो. बदल कसा होतो तर लक्षात घ्या मित्रांनो. एखाद्या ठिकाणी समजा लाखोच्या संख्येने विद्यार्थी आले पोलीस भरतीच्या पदासाठी. ठीक आहे. मग अशा वेळी हा क्रायटेरिया ठेवला जात नाही. मग तिथं क्रायटेरिया चेंज होतो. तिथं काय केलं जातं? समजा 10 जागा आहेत. ठीक आहे. तर 10 जागेला काय केलं जातं? हा सगळीकडेच असणारा रेशो आहे. एकास 10 याप्रमाणे काय केलं जातं? मुलं लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवली जातात. मग भले तुम्हाला तुमच्या शारीरिक चाचणीमध्ये 25 गुण जरी मिळालेले असले, ठीक आहे, 25 गुण जरी मिळालेले असले, पण तुम्ही इथं क्वालिफाय व्हाल की नाही व्हाल हे कशावरून ठरणार आहे? तर ते इतर मुलांच्या संख्येवर, त्यांना मिळालेले फिजिकल मधले जे गुण आहेत त्यावरती ते ठरणार आहे. ओके. समजा इथं 25 मिळाले, पण इथं क्रायटेरियामध्ये ज्यावेळी आपण येऊ तिथं काय होईल की 40+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, गुण आहेत या मैदानी चाचणीमध्ये, या शारीरिक चाचणीमध्ये, तेच मुलं काय होतील? मग इथं क्वालिफाय होतील. कधी कधी हा नंबर 35 वर पण येऊ शकतो, कधी 38 होऊ शकतो, कधी 45 होऊ शकतो, तर कधी 47 पण होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे 50 पैकी 47 हा पण मेरिट लागू शकतो, हे इथे लक्षात ठेवायचं. 47 हा पण मेरिट लागू शकतो. ठीक आहे. फक्त हा मुद्दा लक्षात ठेवा की एकास 10 असतात. मग आता इथं 10 जागा आहेत. 10 पदांसाठी असणारी ही
भरती आहे तर 10 पदं असतील तर 10ला किती होईल, एकाच 10चा जर रेशो ठेवला तर इथं 100 मुलं काय होतील, हे लेखी परीक्षेसाठी काय होतील, पात्र होतील. 100 मुलं ही काय होतात, लेखी परीक्षेसाठी पात्र होतात. ठीक आहे. मग ज्या पद्धतीने जागा असतील त्या तसं ठरवू शकता तुम्ही. 100 जागा असतील तर किती होणार आहे, तर 1000 मुलं या ह्याच्यासाठी क्वालिफाय होतील, एकाच 10चा रेशो जर आपण ठेवला तर. ठीक आहे. आता हे काय आहे, ते जे काही म्हणजे समजा पुणे CP आहे तर त्यांच्यानुसार मग ते ठरवतील, किंवा मग पुणे ग्रामीण आहे, SRPF आहे, हे प्रत्येकांना तो अधिकार आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते ठरवायचं. ठीक आहे. पण एक आयडियल रेशो हा असा असतो की एकाच 10 मुलं ही काय केली जातात, लेखी परीक्षेसाठी पात्र केली जातात. पहिला तुमची फिजिकल मैदानी चाचणी होते आणि त्यानंतर मग काय होतं, तर तुमचं हे रेशोचं वगैरे हे गणित होतं आणि त्यानंतर मग तुमची लेखी परीक्षा ही पार होते. ठीक आहे. मग आता लेखी परीक्षेच्या अगोदर जे मैदानी परीक्षा होते त्या मैदानी परीक्षेमध्ये काय काय इव्हेंट असतात, म्हणजे आपल्याला काय करायचंय, झाडावरून उड्या मारायचे की काय दगड मारायचे, कुणाला काय करायचं, इव्हेंट माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला पुढची तयारी त्याच पद्धतीने करायची. मग इव्हेंट काय होतात, तर पहिला इव्हेंट असतो पुरुषांसाठी, तो म्हणजे की 1600 मीटर धावणे. 1600 मीटर धावणे काय करायचंय, 1600 मीटर धावायचंय तुम्हाला. आणि याच्यासाठी गुण किती असणार आहेत, तर 20 गुण असणार आहेत. किती, 20 गुण असणार आहे. त्या 20 गुणांसाठी तुम्हाला 1600 मीटर धावायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 100 मीटर धावायचंय, हा एक दुसरा इव्हेंट असणार आहे. याच्यासाठी 15 गुण असतील, हे 20 गुण, हे 15 गुण. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला गोळा फेक करायचा आहे. गोळा असतो, गोळा तो लोखंडी गोळा असतो बरं का, तो लोखंडी गोळा काय करायचा, फेकायचा. मग त्यासाठी तुम्हाला 15 गुण असतील. तो लोखंडी गोळा किती किलोचा असतो, तर 7 किलो 260 ग्रॅमचा असतो. म्हणून मनगटात रग पाहिजे. काय पाहिजे, मनगटात रग पाहिजे. गोळा उचलला पाहिजे, 7.5 किलोचा गोळा आहे, असा उचलून फेकायला मनगट आणि खांदा मजबूत पाहिजे तरच हे जमणार आहे. ठीक आहे. जमतात, प्रॅक्टिस केलं ना सर्व काही जमतं. ते म्हणतात ना, प्रयत्न काय म्हणतात ते, काहीतरी म्हण आहे बघा, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. आता काय लगेच वाळूचे कण घेऊन बसू नका रगडत. तेल तेल, आता नुसतं तेल तेलच करतो, काय पोलीस भरती करणार आहे नुसतं वाळूचे कण रगडून तेल. इथं म्हणण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही प्रयत्न करत राहा, हा गोळा आउट ऑफ जाईल, तुम्हाला 15च्या 15 गुण मिळतील. इथं 100 मीटरमध्ये तुम्हाला 15च्या 15 गुण मिळतील आणि 1600 मीटरमध्ये देखील 20 पैकी 20 गुण तुम्हाला मिळतील. सो 20 15 15 किती झाले, 15 अधिक 15 30 आणि अधिक 20 50. हे आपल्यासाठी 3 इव्हेंट असतील पुरुष उमेदवारासाठी. मग त्यानंतर महिला उमेदवार, महिला उमेदवारांसाठी कोणकोणते इव्हेंट आहेत, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे. 800 मीटर धावणे याच्यासाठी 20 गुण असतील. त्यानंतर 100 मीटर धावणे याच्यासाठी 15 गुण असतील. आणि त्यानंतर महिला उमेदवारासाठी पण गोळा फेक आहे, तो 15 गुणांसाठी असणार आहे. पण इथला महिला उमेदवारांचा जो गोळा आहे तो असणार आहे 4 किलोचा. कितीचा, 4 किलोचा. ठीक आहे. सो ताईबाई अक्का लक्षात ठेवा की तुम्हालाही गोळा फेकायचा आहे, पण तो 4 किलोचा आहे. उचलला पाहिजे, फेकता आला पाहिजे, तुम्हालाही मनगडात ताकद पाहिजे. ओके. सो 4 किलोचा गोळा फेकायचा आहे. इथं 15 15 30 आणि 20 50. जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे, कारण तुमचं फायनल कट ऑफ जे आहे ते तुमचं मैदानी चाचणी, मैदानी अधिक लेखी, मग बरोबर यशस्वी, मग बरोबर यशस्वी. हे लक्षात ठेवा. यशस्वी म्हणजे हे 2 मध्ये तुम्ही चांगले गुण मिळवा, तुमचं सिलेक्शन 100%. तुमचं सिलेक्शन हे काय असणार आहे, 100% असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे समजलं, महिलांची असणारी मैदानी चाचणी किती गुण आहेत आणि किती इव्हेंट. सगळ्यांना 3च इव्हेंट आहेत, 3च आहेत. त्यानंतर आता तुम्ही मैदानी चाचणी क्वालिफाय झालात. मैदानी नंतर मग तुमचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे लेखी परीक्षेचा. लेखी परीक्षेमध्ये काय काय असतं ते लक्षात घ्या. लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो इथं प्रश्नांचा प्रकार पहिला महत्वाचा आहे. इथं तुम्हाला उत्तरं लिहायची नाही आहेत. इथं काय करायचंय, ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असतो. म्हणजे प्रश्न खाली 4 ऑप्शन आणि त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला असे 4 गोल असतात.
ओके, 1 2 3 4 असे 4 गोल असतात. मग आता तुम्हाला प्रश्न आला, भारत कधी स्वतंत्र झाला, तर किंवा स्वातंत्र्य कधी मिळालं भारताला? 15 ऑगस्ट 1900. सांगा, 15 ऑगस्ट 1900. हां, माहिती आहे का? आता माहिती नसेल पुढे माहिती होईल, असं काही नाही, माहिती आहे सगळ्यांना. 15 ऑगस्ट 1947. आणि हा पर्याय समजा तिथं असणार आहे 2 क्रमांकाचा. तर तुम्हाला काय करायचं, इथं 2 दिसतं तर या 2ला जाऊन असं काळं करायचं. हे काळं केलं की तुमचं भविष्य काय होतं? उज्ज्वल होतं. हे काळं केलं की तुमचं भविष्य उज्ज्वल होतं, त्यामुळे हे काळं करायचं. मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला उत्तर द्यायची असतात. याला काय म्हणतात? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, MCQs असं याला म्हटलं जातं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात. तिथं ऑप्शन असे असतात, तुम्हाला प्रश्न वाचायचा. गणित असेल तर गणित सॉल्व्ह करण्यासाठी रफ पेज असतं, सर्व काही असतं. तुम्हाला ही माहिती परत आणखीन डिटेलमध्ये आणखीन मिळत जाणार आहे पुढे. फक्त आता लक्षात ठेवा की अशा प्रकारचं आपल्याला काय असतं? परीक्षा असते. ठीक आहे. या परीक्षेसाठी वेळ किती असतो? 90 मिनिटे किंवा साध्या भाषेत म्हणा 1.5 तास. 90 मिनिटे किंवा 1.5 तास असंही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आणि दुसरं, याला निगेटिव्ह मार्किंग नसतं. निगेटिव्ह मार्किंग नसतं म्हणजे नकारात्मक गुण नसतात. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये, बऱ्याच म्हणण्यापेक्षा पोलीस भरती सोडलं तर इतर स्पर्धा परीक्षांमध्ये काय असतं? निगेटिव्ह मार्किंग असतं. म्हणजे तुमचा एक प्रश्न चुकला तर त्या प्रश्नासाठी तुमचे जे काही गुण मिळाले त्यामधून 0.25 किंवा 0.50 असे गुण काय केले जातात? मायनस केले जातात. ठीक आहे. सो अशी निगेटिव्ह मार्क सिस्टम इथं नाही आहे. जे काही तुम्हाला असणारे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्नांचा तुमचा हा पेपर असतो. 100 प्रश्न असतात. या 100 प्रश्न तुम्हाला काय करायचे? अटेम्प्ट करायचे आहेत. हे इथं लक्षात ठेवा. 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे. आता अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस काय आहे ते देखील आपल्याला पाहिजे. ओके. सो हे लक्षात घ्या की इथं काय वस्तुनिष्ठ म्हणजे तुम्हाला असं काळं करायचं आहे. त्यानंतर वेळ किती आहे? 90 मिनिट म्हणजेच 1.5 तासाचा आहे. आणि याला निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही. ओके. त्यानंतर पुढे अभ्यासक्रम काय असतो? अभ्यासक्रम ते लक्षात घ्या. आता 100 गुण आहेत म्हणजेच 100 प्रश्नही आहेत. बरोबर. प्रत्येक प्रश्नाला काय असतो? 1 गुण असतो. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. ठीक आहे. पण आता हे 100 गुण जे आहेत किंवा 100 प्रश्न जे आहेत ते 4 भागांमध्ये विभागलेले आहेत. ते 4 भाग म्हणजे काय? तर आपले 4 वेगवेगळे विषय. ठीक आहे. मग हे 4 वेगवेगळे विषय कोणकोणते आहेत? तर पहिला आहे अंकगणित. याला 25 मार्क आहेत किंवा 25 प्रश्न असतात असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, याला 25 गुण किंवा 25 मार्क्स असतात असं म्हटलं तरी, सॉरी 25 प्रश्न, गुण आणि मार्क 1, बरोबर ना? ते होतं कधी कधी असं. कधी कधी काय होतं, मी थोडासा वाद जातो. चला. त्यानंतर मराठी व्याकरण 25 गुण किंवा 25 प्रश्न. आता बरोबर आलं. हा. त्यानंतर सामान्य ज्ञान 25 गुण किंवा 25 प्रश्न. ठीक आहे. म्हणजे काय हो, थोडक्यात सांगायचं तर हा जो काही दिसणारा तुम्हाला काळा गोल आहे हा कोणाला रिप्रेझेंट करतो? तर मराठी. ठीक आहे. त्यानंतर मग इथं असणारा हा हिरवा गोल कुणाला रिप्रेझेंट करतो? तर तो करतो अंकगणित. ओके. अंकगणित. त्यानंतर हा इथं असणारा गोल कुणाला रिप्रेझेंट करतो? तर तो बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी. ओके. आणि हा जो आहे तो कुणाला प्रेझेंट करतो? तर सामान्य अध्ययनला. सामान्य अध्ययन. आता इथे कलर चुकले, तुम्ही म्हणाल अरे असं कसं काय? नाही, असंच चालतं. ठीक आहे, इट्स ओके. आता इथं लिहायला येत नाही ना म्हणून इथं घेतलं. काय काय आहे ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये तुमचा बघा इतिहास आहे. ओके. त्यानंतर तुमचा भूगोल आहे. त्यानंतर तुमचं सामान्य विज्ञान आहे. सामान्य विज्ञान. ठीक आहे. त्यानंतर तुमचं अर्थशास्त्र आहे. त्यानंतर तुमचं राज्यशास्त्र आहे किंवा राज्यघटना आहे असं म्हटलं तरी चालेल. राज्यघटना म्हणा. ठीक आहे. राज्यघटना आहे. त्यानंतर तुमचं चालू घडामोडी आहे. चालू घडामोडी आहे. ठीक आहे.
झाले, आले का बघा. चालू घडामोडी आला, इतिहास आला, भूगोल आला, सामान्य विज्ञान आला, अर्थशास्त्र आला, राज्यशास्त्र आला, म्हणजे राज्यघटना आले, सर्व विषय आले. हे कुठे येतात तर हे येतात सामान्य ज्ञान मध्ये येतात. हे कुठे येतात? सामान्य ज्ञान. या सर्व विषयांवरती मिळून आपल्याला 25 प्रश्न येतात. ओके, मराठीवरती 25 प्रश्न येतात, अंकगणित वरती 25 प्रश्न येतात आणि बुद्धिमत्तावरती 25 प्रश्न येतात. सो 25 25 25 25 किती झाले? 100. 25 चौक 100. ठीक आहे, 100 प्रश्न 100 गुण इथं झालेले आहेत. ठीक आहे, सो सगळं काही होतं, सगळी तयारी करायची आपल्याला. फक्त आता हे सगळं जाणून घ्या की काय काय आहे आणि काय काय आपल्याला करायचं. आता सर्वात शेवटी एकदा सारांश सांगतो. ओके, आपल्याला एखादी गोष्ट सांगितल्यानंतर कसं त्याचं सार माहिती असणं गरजेचं असतं ना. मग तशा पद्धतीने सारांश सांगतो की पोलीस भरतीसाठी काय काय आहे. तो एक तर तुमची शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता काय आहे तुमची? तर तुम्ही 12वी पास असलं पाहिजे किंवा 12वी इक्विव्हॅलंट किंवा त्याच्याशी समान असणारा कुठलाही तुमचा कोर्स असेल तर तो 12वी इक्विव्हॅलंट असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही ड्रायव्हिंग करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे LMV किंवा TR हे लायसन, गाडी चालवण्याचं लायसन हे असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे शारीरिक पात्रतेचा. शारीरिक पात्रता तुमची मुलांसाठी शिपाई या पदासाठी 165 सेंटीमीटर असेल. SRPF साठी जात असाल तर 168 मिनिमम पाहिजे तुमच्या बरोबर. त्यानंतर वयोमर्यादेचा विचार केला तर पोलीस शिपाई या पदासाठी 28 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत तिथं काय असणार आहे तुम्हाला, तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी, रिझर्व्ह 18 ते 33 वर्षापर्यंत असणार आहे. ठीक आहे, सो ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. त्यानंतर तुम्हाला मैदानी चाचणी द्यायची आहे. मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला 3 इव्हेंट असणार आहेत, पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी. दोघांनाही 50-50 गुणांची ही चाचणी असणार आहे. मग इथं तुमच्यासाठी असणार आहे 1600 मीटर धावणं मुलांसाठी, त्यानंतर 100 मीटर धावणं आणि त्यानंतर गोळाफेक करणं. सेम मुलींसाठी, फक्त मुलींसाठी काय होतं, 1600च्या ऐवजी 800 मीटर असतं आणि गोळाफेक जो आहे तो तिथं 4 किलोचा असतो, जो की मुलांचा 7.25 किलोचा असतो. त्यानंतर येते लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वांना समान एकाच पातळीवरती, महिला असेल किंवा पुरुष असतील, दोघांनाही 100 गुणांचा 100 प्रश्नांचा हेच विषय असणारा काय असतो तिथं आपल्याला पेपर असतो. ठीक आहे, सो मित्रांनो, या माहिती व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही अडचणी असतील तर नक्कीच खाली दिलेल्या आपल्या या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या द युनिक अकॅडमी या ब्रांचला इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता. तुमच्या प्रत्येक शंकेचं आपण तिथं निरसन करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग इथंच थांबूया, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थांबूया इथंच, मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.